Write all primitive data types available in Java with their storage size in bytes. Explain implicit and explicit type conversions. पण त्याच्या अगोदर मी सर्व इथे ऑपरेटर आहेत ना ते एक्सप्लेन करणार आहे. नंतर मग लॉजिकल ऑपरेटर हा 4th नंबरला एक्सप्लेन करेल. सो फ्रेंड्स, आपण हे 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेली आहेत. आता बघून घेऊया जावा टोकन्स अँड डेटा टाइप्स मध्ये कोणता क्वेश्चन येतो आणि याची आन्सर कसे लिहायचे. जर जावा टोकनवरती क्वेश्चन येत नसला तरी पण तो आपल्याला बघावा लागणार आहे, कारण जावा असं सब्जेक्ट आहे, कारण तो लँग्वेज सब्जेक्ट आहे, म्हणजे याच्यावरती कोणताही क्वेश्चन ते एक्झामला देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल फ्रेंड्स. ओके, तर बघूया पहिले आपण जावा टोकन्स आणि डेटा टाईप. तर बघूया डेटा टाईप वरती क्वेश्चन येतो 4 मार्कसाठी, खूप सिंपल आन्सर त्याचा, ते आपण बघून घेऊया फ्रेंड्स. तर बघा, पहिल्यांदा तो समर 25 ला काही क्वेश्चन होता आणि विंटर 24 ला पण एक क्वेश्चन आलेला आहे की विंटर 22 ला पण एक क्वेश्चन आलेला आहे की राईट ऑल प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स अवेलेबल इन जावा विथ देअर स्टोरेज साईज इन बाइट्स. ओके, ही स्टोरेज साईज त्यांची आहे ना, त्यानुसार जेवढे प्रिमिटिव्ह डेटा टाइप यूज केले जातात ते तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप कोणते कोणते ना, तर बघा, बाईट हा प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. पहिला कोणता आहे? बाईट. ओके, डेटा टाइप मध्ये तुम्हाला बाईट आहे 1 बाईटचा असतो. तो साईज किती आहे? 1 बाईट. बघा, क्रमानुसार दिलेत मी इथे, बरोबर. 1 2 4 8 8 4 परत 2 आलाय. ओके, तर नंतर येतो शॉर्ट. आपण ना शॉर्ट डेटा टाइप पण यूज करतो, तो असतो फक्त 2 बाईटचा. ओके, साईज किती आहे शॉर्टची? 2 बाईट. नंतर इंट म्हणजे इंटिजर नंबर स्टोअर करण्यासाठी इंट नावाचा कीवर्ड यूज केला, तो डेटा टाइप यूज केला, त्याला आपण म्हणतो 4 बाईटचं साईज आहे त्याची. लॉंग, जर कोणताही नेम किंवा व्हेरिएबल खूप लॉंग असेल तर आपण लॉंग 8 बीटच्या नंबरसाठी लॉंग हा डेटा टाइप यूज करतो. डबल 8 बाईटसाठी, फ्लोट 4 बाईटसाठी. नंतर कॅर म्हणजेच की काय फ्रेंड्स, कॅरेक्टर नावाचा कीवर्ड कोणता? हा कॅर. तिथे किती आहे? 2 बाईट. आणि बुलेन असतो 1 बाईट, कारण की त्याच्यामध्ये आपण फक्त ट्रू किंवा फॉल्स सांगतो, बरोबर आहे. तर असा क्वेश्चन येतो एक्झामला की राईट ऑल प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स अवेलेबल इन जावा विथ देअर स्टोरेज साईज इन बाईट. समर 25 ला आलेला आहे म्हणून आम्ही कव्हर केलेला आहे. डेटा टाइप कोणते कोणते असतात ना, ते तुम्ही एकदा बघून घ्या. फक्त मी याच्यामध्ये सांगत आहे की रिपीटेड क्वेश्चन कोणते कोणते. ओके, तर आता बघा, जावा टोकन्स वरती समजा एक क्वेश्चन विचारला, तर तुम्हाला कसा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे? तर जावा टोकन्स म्हणजे की काय? जावा टोकन्स आर द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ द जावा प्रोग्राम. स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ जावा प्रोग्राम. टाइप ऑफ जावा टोकन्स. जावा टोकन्सचे टाइप्स किती आहेत? त्याचे टोटल 5 टाइप्स आहेत. तर बघून घ्या, पहिला कोणता आहे? कीवर्ड, रिझर्व वर्ड विथ प्री डिफाईन्ड मिनिंग्स. ओके, कीवर्ड म्हणजे काय फ्रेंड? की रिझर्व वर्ड विथ प्री डिफाईन्ड मिनिंग, म्हणजेच की इंट तुम्ही यूज करता, क्लास यूज करता, पब्लिक स्टॅटिक मध्ये पब्लिक यूज करता, स्टॅटिक करता, वॉइड करता, इफ यूज करता, तो काय आहे? कीवर्ड आहेत, म्हणजे काय? ते रिझर्व्ड आहेत. ओके, आता आयडेंटिफायर बघून घ्या. दुसरा टाइप आयडेंटिफायरचा काय आहे तो? ओके, आयडेंटिफायर म्हणजे की काय? नेम गिव्ह टू द व्हेरिएबल, मेथड्स, क्लास, त्याला आपण काय म्हणतो फ्रेंड्स? आयडेंटिफायर्स. ओके, आयडेंटिफायर्स म्हणजे काय तुम्हाला समजलेला असेल की आपण ज्या व्हेरिएबलला नेम देतो, मेथडला किंवा क्लासला, काही पण असं नाव देतो. बघा, कॅन नॉट स्टार्ट विथ डिजिट, नो स्पेस, नॉट अ कीवर्ड, म्हणजे तो काय नसला पाहिजे? स्टार्टिंग त्याची डिजिट पासून नाही झाली पाहिजे, स्पेस नसला पाहिजे आणि कीवर्ड नसला पाहिजे. स्टुडंट नेम, टोटल मार्क्स, हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत आयडेंटिफायरची. ओके, आता पुढे बघूया अजून जावाचे टोकन्स कोणते कोणते आहेत. तर बघा फ्रेंड्स, लिटरल्स म्हणजेच की काय? कॉन्स्टंट व्हॅल्यू यूज इन द प्रोग्राम. जी कॉन्स्टंट व्हॅल्यू यूज केली जाते ना प्रोग्राम मध्ये, त्याला आपण म्हणतो काय? लिटरल्स. ओके, टाईप कोणते कोणते ते बघा, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर्स, स्ट्रिंग. बुलन मध्ये ट्रू किंवा फॉल्स. स्ट्रिंग मध्ये तुम्ही काय टाकला? स्ट्रिंग टाकला. कॅरेक्टर मध्ये एक सिंगल डिजिट कॅरेक्टर, A to Z नंबर. फ्लोट म्हणजे पॉइंट वाले नंबर. इंटिजर म्हणजे कोणताही डिजिट नंबर. ते काय? तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्ही तर असाइन केलेली आहे.
की इंटिजर तुम्ही 10 द्या तर 10च राहील, फ्लोटला इतकी व्हॅल्यू दिली तर ती इतकीच राहणार आहे, बुलनला ट्रू किंवा फॉल्स येतो, याच्या व्यतिरिक्त अजून काही येत नाही फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, हे आहेत तुमचे लिटरल्स. ओके, आता ऑपरेटर्स बघा काय आहेत. तर ऑपरेटर म्हणजे कोणता सिम्बॉल्स यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स. कोणते कोणते यूज केले बघा, अरिथमॅटिक ऑपरेशन यूज केला तो अरिथमॅटिक, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. रिलेशनल म्हणजे काय कम्पॅरिझन ऑपरेटर तर आपण म्हणतो, ते कशासाठी यूज करतात फ्रेंड्स, ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल टू. लॉजिकल ऑपरेटर अँड ऑर नॉट. ओके, 3 ऑपरेटर आहे ते, बरोबर आहे. इतका समजला. पुढचा अजून एक आपण बघून घ्यायचा आहे, पण तुम्हाला काय करायचं फ्रेंड्स, एक छोटासा काम माझ्यासाठी करा, फक्त लाईक करून घ्या या व्हिडिओला. एक लाईक तुमचा, मी पुढचे व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्ही लाईक केलात तर, नंतर तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही. ओके, तर एक लाईक करा फ्रेंड्स, आणि छोटासा एक कमेंट टाका की हां सर व्हिडिओ खूप चांगली वाटली, किंवा छोटासा हार्ट जरी टाकला तरी पण मला खूप आवडेल. आणि नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन, तिकडे मी तुम्हाला अपडेट देत जाईन की कोणती कोणती काय काय अपडेट मला भेटणार आहे, ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर पुढे बघा फ्रेंड्स, पुढे काय आहे, सेपरेटर. एक अजून एक आहे कीवर्ड, म्हणजे हे आपला यूज करतो आपण टोकन्स, जावा टोकन्स, तो आहे सेपरेटर्स, सिम्बॉलिक स्पेशल सिम्बॉल्स. ओके, यूज टू सेपरेट प्रोग्राम इलेमेंट. जे काही प्रोग्रामचे इलेमेंट तुम्ही यूज करणार ते सेपरेट करण्यासाठी यूज करणारे इलेमेंट्स म्हणजे की काय, सेपरेटर्स. म्हणजे बघा, कर्ली ब्रॅकेट, हा तुम्ही कॉमा यूज करतो, बरोबर आहे. सेमीकॉलन यूज करतो, सेमीकॉलन, कॉमा, कर्ली ब्रॅकेट, परत कर्ली ब्रेस, आणि हा ब्रॅकेट स्क्युअर, हे सर्व काय आहेत तर सेपरेटर्स आहेत. ओके, आता हे टॉपिक तर आपण क्लिअर केले. आता आपण बघूया की आपला जो सिलेबसचा नेक्स्ट टॉपिक काय आहे फ्रेंड्स. टाईपकास्टिंग पण बघून घेऊया, सिम्बॉलिक कॉन्स्टंट पण बघून घ्या फ्रेंड्स. टाईपकास्टिंग वरती ना क्वेश्चन येतो 4 मार्कासाठी, तर तो बघा कसा क्वेश्चन असतं आणि आन्सर कसं लिहायचा आहे. MSBT मधलं तुम्हाला आन्सर आहे, तुम्ही हे बघितलं. आपण जावा टोकन्स आणि डेटा टाईप, स्कोप ऑफ व्हेरिएबल पण बघू, पण टाईपकास्टिंग पहिल्यांदा बघून घ्या फ्रेंड्स. तर बघा टाईपकास्टिंग वरती क्वेश्चन काय आलेला आहे की एक्सप्लेन इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन्स विथ एक्झाम्पल इन डिटेल्स. सो असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. विंटर 23ला विचारलेला होता, आणि समर 19ला पण आणि विंटर 19ला पण हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा लागेल की टाईपकास्टिंग म्हणजेच काय. समजा तर त्यांनी इन केस टाईपकास्टिंगच विचारला, तर तुम्हाला टाईपकास्टिंग म्हणजेच काय ते माहिती पाहिजे. म्हणून टाईपकास्टिंगची डेफिनेशन आहे फ्रेंड्स, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग वन डेटा टाईप टू अनदर इज कॉल्ड एज कास्टिंग और टाईपकास्टिंग. म्हणजेच एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणे, या प्रोसेसलाच म्हटलं जातो टाईपकास्टिंग किंवा कास्टिंग. इफ द टू टाईप आर compatibles, then Java will perform the conversion automatically. जर ते कम्पेटेबल असतील तर जावा ऑटोमॅटिकली काय करतो, त्यांना कन्व्हर्जन करतो. जर 2 टाईप असतील तर कम्पेटेबल असतील तर. ओके, इफ इट इज पॉसिबल टू असाइन अन इंट व्हॅल्यू टू द लॉंग व्हेरिएबल, इट इज पॉसिबल टू असाइन अन इंट व्हॅल्यू टू द लॉंग व्हेरिएबल. हा पॉसिबल करतो इंटिजर व्हॅल्यू कुणाला, एका लॉंग व्हेरिएबलच्या डेटा टाईपला. ओके, आता पुढे बघा काय आहे. However, if the two type of variable are not compatible, समजा हे 2 टाईप ऑफ व्हेरिएबल कम्पेटेबल नाही आहेत, कंपाईल नाही आहेत, तर टाईप कन्व्हर्जन आर नॉट इम्प्लिसिट अलो, हेन्स द नीड ऑफ टाईपकास्टिंग. जर ते कम्पेटेबल नसतील तर काय करायला लागतो फ्रेंड्स, आपल्याला इथं टाईपकास्टिंगची गरज लागते. तर कोणत्या टाईपकास्टिंगचे टाईप आहेत ना ते बघूया आपण. पण त्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं. ओके, लवकरात लवकर यूट्यूबच्या चॅनलला मी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. ओके, तर बघा फ्रेंड्स, तर पुढे काय आहेत, हे टाईप आहेत आपल्याला माहिती आहेत कोणते कोणते. ते इम्प्लिसिट टाईपकास्टिंग आहे आणि एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग म्हणजेच टाईप कन्व्हर्जन. ओके, तर बघा इम्प्लिसिट म्हणजेच की काय, इम्प्लिसिट टाईपकास्टिंग परफॉर्म बाय द कंपायलर ऑटोमॅटिकली. म्हणजेच जो तुमचा कंपायलर असतो, जो तुमचा प्रोग्रामरचा कंपायलर असतो, तो ऑटोमॅटिकली इम्प्लिसिट टाईपकास्टिंग परफॉर्म करतो. समजला, इम्प्लिसिट टाईपकास्टिंग ऑटोमॅटिकली परफॉर्म होतो बाय कंपायलर.
इफ देअर विल बी नो लॉस ऑफ प्रिसिशन्स, जर त्याच्यामध्ये कोणत्याही लॉसचा प्रिसिशन कोणतेही एरर्स नसतील, काही नसेल, तर तो ऑटोमॅटिकली कंपाईलद्वारे काय करतो, परफॉर्म केला जातो. एक्झाम्पल बघा, इंट मध्ये घेतला आहे आय इज इक्वल टू 3 आणि डबल मध्ये घेतलेला आहे एफ. ओके, सो एफ इज इक्वल टू आय मी घेतला, काय सांगितलं तर डबल मध्ये घेतला एफ, म्हणजे मला डबल मधला एफ पाहिजे आणि एफ काय डबल आहे इज इक्वल टू आय घेतला, तर आउटपुट मला काय भेटलंय फ्रेंड्स, एफ इज इक्वल टू 3.0. 3.0 इज नथिंग बट डबल नंबर. ओके, तर तुम्हाला समजलेलं असेल की ऑटोमॅटिक कन्व्हर्जन झाला कोणाच्या थ्रू, कंपायल थ्रू. ओके, आता बघूया आपण एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन म्हणजे काय. खूप सिंपल तुम्हाला मी पॉईंट इथे आणलेले आहेत फ्रेंड्स, हे तुम्हाला MSBTच्या मॉडेल आन्सर मध्ये पण भेटून जातील, पण तुम्हाला हे समजवणार कोण नाही आहे, मी तुमच्यासाठी स्पेशली काढून आणले, तर त्याच्यासाठी एक लाईक तरी व्हिडिओला झालंच पाहिजे. ओके, तर बघा एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग म्हणजे काय. एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग परफॉर्म वाया टाईप कास्टिंग ऑपरेटर इन द प्रिफिक्स फॉर्म ऑफ न्यू पेज ऑपरंट, म्हणजे हा ऑटोमॅटिकली कंपायलरद्वारे परफॉर्म केला जात नाही, ह्याला एक स्पेसिफिक प्रिफिक्स फॉर्मचा ऑपरंट यूज केला जातो. ओके, टाइपकास्टिंग फोर्स अँड एक्सप्लिसिट कन्व्हर्जन ऑफ टाईप ऑफ अँड व्हॅल्यू, हा फोर्स करतो टू एक्सप्लिसिट कन्व्हर्जन झाला पाहिजे. ओके, टाइपकास्टिंग इज अन ऑपरेशन विच टेक्स वन ऑपरंट, operates on its and return the equivalent value in the specific time. म्हणजेच की काय, टाईप कास्टिंग इज अन ऑपरेशन, टाईप कास्टिंग काय ऑपरेशन आहे विच टेक वन ऑपरंट, ऑपरेट्स ऑन इट्स अँड रिटर्न द इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू इन द स्पेसिफिक टाईम. म्हणजे बघा, न्यू व्हॅल्यू घेतली तर सिंटॅक्स असं घ्यायचं, न्यू व्हॅल्यू, मी सांगितलं होतं की न्यू व्हॅल्यूचा यूज करायचा, न्यू टाईप न्यू व्हॅल्यू इज इक्वल टू टाईप कास्ट अँड व्हॅल्यू. ओके, हा सिंटॅक्स आहे, तिचा यूज कसा काय सिंटॅक्सचा एक्झाम्पल मग ते बघून घ्या. बघा, डबल घेतला 3.4, इंटिजर घेतला आय आणि हा टाईपचा डबल कास्ट यूज केला आहे आय इंट एफ. ओके, म्हणजेच की काय फ्रेंड्स, बघा मी तर डबल मध्ये एफ यूज केला, बरोबर, डबल मध्ये एफ यूज केला आणि इंटिजर मध्ये आय यूज केला, सो आय इज इक्वल टू एफ ऑफ आय मध्ये इंट. ओके, तर हा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, हा सिंटॅक्स आहे एक्झाम्पल टाईप कास्टिंगचा, एक्सप्लिसिट टाईप कास्टिंगचा. ओके, आता आपण सिम्बॉलिक कॉन्स्टंट बघूया, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स, नोटबुक मध्ये नोट डाऊन करा, 4 मार्कासाठी क्वेश्चन हा विचारला जाईल. सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणजे पण काय सिंपल आहे, सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणजे काय, सिम्बॉलिक कॉन्स्टंट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू रिप्रेझेंट बाय अ नेम इन्स्टेड ऑफ न्यूमेरिकल अँड लिटरल व्हॅल्यू. म्हणजेच सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणजे एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती न्यूमेरिक किंवा लिटरल व्हॅल्यू पेक्षा, म्हणजे ती कशी डायरेक्टली ती एक कॉन्स्टंट व्हॅल्यू रिप्रेझेंट केलेली आहे की ही कॉन्स्टंट व्हॅल्यू यासाठी यूज करली जाते. ओके, इट इज यूज टू इम्प्रूव्ह रीडेबिलिटी अँड मेक अ प्रोग्राम मेंटेनन्स इझी. ह्याला रीडेबिलिटी इम्प्रूव्ह करते आणि प्रोग्रामचा मेंटेनन्स काय करते, इझी करते. इन जावा सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स आर क्रिएटेड युजिंग द फायनल कीवर्ड्स. फायनल कीवर्ड यूज करून सिम्बॉलिक कॉन्स्टंट हा यूज केलं. समजा 2 मार्काला विचार सिम्बॉलिक कॉन्स्टंट तुम्हाला 2 पॉईंट्स आणि हा एक्झाम्पल यायला गेले. एक्झाम्पल काय, फायनल काय फ्रेंड्स, फायनल इंट मार्क इज इक्वल टू 100, फायनल फ्लोट पीआय मीन्स पायथॉनची जो तुमचा असतो 3.5 रेडियस 14 यूज करतो आपण, ती व्हॅल्यू काय कॉन्स्टंट असते, ही पण व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. तरी तुम्ही फायनल कीवर्ड समजा यूज केलात तर ती कॉन्स्टंट झाली, ती व्हॅल्यू तुम्ही कुठे पण यूज करा तेवढीच राहणार आहे. आय होप तुम्हाला सिम्बॉलिक कॉन्स्टंट समजलेला असेल. आता आपण पुढचे टॉपिक पण ते कव्हर करून घेऊया सिलेबसचे. फ्रेंड्स, आपण काय बघूया की डिफरंट टाईप ऑफ ऑपरेटर बघूया आणि एक्सप्रेशन बघूया. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याच्यामधलाच की ऑपरेटर कोणते कोणते आहेत आणि त्यांचे आणि एक्सप्रेशन कोणते कोणते. ओके, 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो आणि 2 मार्काला पण क्वेश्चन एक्झामला येतो. तर बघूया कोणता कोणता क्वेश्चन याच्यावरती आलेला आहे. एक मेन सर्वात क्वेश्चन आहे की याच्यामध्ये एक्सप्लेन एनी 2 लॉजिकल ऑपरेटर इन जावा विथ एक्झाम्पल. सो हा 4 मार्काला क्वेश्चन येतो. सेम विंटर समर 24ला पण 4 मार्काला आला होता आणि इंग्लिशचा लॉजिकल ऑपरेटर इन जावा हा 2 मार्काला समर 22ला आला होता. तो हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सिलेबस मधला. तर आपण बघून घेऊया याचा आन्सर, पण त्याच्या अगोदर मी सर्व इथे ऑपरेटर आहेत ना ते
एक्सप्लेन करणार आहे. नंतर मग लॉजिकल ऑपरेटर हा 4th नंबरला एक्सप्लेन करेन. तर ते पण तुम्ही बघा आणि हा पण बघा, कारण की कोणता पण ते ऑपरेटर विचारू शकता. आतापर्यंत फक्त लॉजिकल ऑपरेटर विचारलेला आहे. हा क्वेश्चन तर कराच, पण जमलं तर बाकीचे सर्व ऑपरेटर लर्न करून जावा फ्रेंड्स. ओके, तुम्हाला समजून घ्यावंच लागेल, कारण बेसिक आहे. जावा म्हणजे एक लँग्वेज आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तुम्हाला सर्व माहिती पाहिजे फ्रेंड्स. ओके, तर बघूया आपण. पण फ्रेंड्स त्याच्या आधी एक व्हिडिओ लाईक झालंच पाहिजे. 3 टॉपिक मी कव्हर केलेले आहेत आतापर्यंत. लॉजिकल ऑपरेटर बघून घ्या आणि एक्सप्रेशन बघून घ्या, म्हणजे क्लिअर होईल टॉपिक. ओके, तर बघा, पहिला लॉजिकल ऑपरेटर कोणता आहे फ्रेंड्स? तर अरिथमॅटिक ऑपरेटर. पहिला कोणता आहे? अरिथमॅटिक ऑपरेटर. सो अरिथमॅटिक ऑपरेटर मीन्स यूज टू परफॉर्म बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. हे मॅथमॅटिकल ऑपरेशन फॉर एक्झाम्पल प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्यूल. मॉड्यूल म्हणजे काय? रिमाइंडर. वेन वी डिवाइड 2 numbers then we get a remainder is nothing but modules. ओके, सो कोणता? ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड मॉड्यूल्स. अरिथमॅटिक ऑपरेटर विचारतात लिहा. यूज टू परफॉर्म बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन, ऑपरेटर प्लस मिनिंग आणि त्याचा एक्झाम्पल. आता एक्झाम्पल बघून घ्या फ्रेंड्स, की एक्झाम्पल मध्ये नेमकं आपल्याला करायचं आहे का. बघा, या लाईन मध्ये मी सांगितलेलं आहे की इंटिजर मध्ये आपण व्हॅल्यू घेतली a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 3. आता मी काय केला? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. जर तुम्हाला एक लाईन प्रिंट करायची असेल तर तुम्हाला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल यूज करावा लागतो. नंतर मी काय केलं बघा फ्रेंड्स, a प्लस बी, a मायनस बी, a मॉड्युलस बी, a डिवाइड बी, a मॉड्युलो बी. ओके, त्या सर्वांचे आन्सर पण मी इथे लिहून दिले तुम्हाला. तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि तिथे चेक करा. ओके, बघा ते पण मी तुम्हाला थोडंफार समजवतो. प्लस ऑपरेटर यूज केला 10 प्लस 3 13, मायनस केला 7, मल्टिप्लाय केला 30, डिवाइड केला 3 आन्सर आला. ओके, आणि मॉड्युलसचा 1 येईल. कसा काय? 3 1 जा 3, 3 3 जा 3, 10 मधून 9 गेले, राहिला मॉड्युलस 1. ओके, सो रिमाइंडर पण भेटला, मॉड्युलस पण भेटला. अरिथमॅटिक ऑपरेटर समजलेला असेल. पुढे बघा फ्रेंड्स, युरेनरी ऑपरेटर. तो काय आहे? तर त्याच्यामध्ये ऑपरेट ऑन सिंगल ऑपरेंट, ऑपरेट्स ऑन सिंगल ऑपरेंट, म्हणजेच प्लस, मायनस, प्लस प्लस, मायनस मायनस आणि हा नॉट. म्हणजेच की काय? युनिटरी प्लस, युनिटरी मायनस, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, लॉजिकल नॉट. हा पण यूज केला तर प्लस होतो, हा यूज केला तर मायनस होतो. म्हणजेच की काय? सिंगल व्हॅल्यू ज्यामुळे समजा मी एक्स प्लस प्लस केला तर तो इन्क्रीमेंट होणार आहे, एक्स प्लस यूज केला फक्त तर तो 1 होणार आहे, म्हणजे 6 होणार आहे. युनिटरी मायनस केलं तर त्याने कमी होणार आहे. इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, लॉजिकल नॉट. एक्झाम्पल बघा, इंटिजर मध्ये एक्स घेतला मी इज इक्वल टू 5. आता त्याच्याच खाली बघा मी काय घेतलंय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एक्स प्लस प्लस घेतलं म्हणजे 1 ने वाढला, मायनस मायनसने 1 कमी झाला. का? आता एक्सची व्हॅल्यू काय आपली 6 आहे, मायनसचा यूज केला तर 5 होऊन जाईल. समजला? आणि जर मी इथं नॉट यूज करून ट्रू यूज केला तर इथं फॉल्स येणार आहे. तो डिसाईड करणार आहे की तुमचा जो नॉट आहे तिथं नॉटचा ट्रू काय येणार आहे. बघा, नॉट ऑफ ट्रू म्हणजेच काय येणार आहे, तो फॉल्स येणार आहे आन्सर. समजला? तर त्याला आपण काय बोलू शकतो, युरेनरी ऑपरेटर, ऑपरेशन ऑन द सिंगल ऑपरंट. आता बघा आपण तिसरा टाईप बघा, रिलेशनल ऑपरेटर. काय? यूज टू कम्पेअर टू व्हॅल्यू अँड रिटर्न द बुलियन रिझल्ट. म्हणजेच की काय? 2 व्हॅल्यूला कम्पेअर करायचं काम रिलेशन ऑपरेटर मध्ये करतो, त्यालाच आपण म्हणतो कम्पॅरिझन ऑपरेटर. कोणते कोणते आहेत ते? इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर देन इक्वल टू, लेस देन इक्वल टू. बघा, ग्रेटर देन बघा कसा ओळखायचा. सर ग्रेटर साईन असेल राईटला तर ग्रेटर, लेस असेल तर लेस, ग्रेटर देन ऑर इक्वल टू, लेस देन ऑर इक्वल. आता याचं एक्झाम्पल बघून घ्या फ्रेंड्स. बघा 10 आणि 20 आहे, तर ए इज इक्वल टू बी आहे, नाही मग त्या काहीला आपण फॉल्स दिला. प्लस ए इज लेस देन, सॉरी, ओके, हा ए इज लेस देन बी आहे का? तर हो आहे, कारण ए किती आहे 10 आणि हा किती आहे 20 आहे, म्हणजे इथं कायला ट्रू आला. समजलं तुम्हाला इथपर्यंत? आता बघा लॉजिकल ऑपरेटर, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स, 4 मार्काला एक्झामला येतो. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय लिहायचं आहे? चौथा ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर. तर लॉजिकल ऑपरेटर आर यूज वेन वी वॉन्ट टू फॉर्म कंपाऊंड कंडिशन बाय कंबाइनिंग 2 or more रिलेशन. म्हणजेच की काय? 2 or
दोन आणि त्याच्यापेक्षा जास्त रिलेशन्स तुम्हाला जर कंबाईन करायचे असतील तर लॉजिकल ऑपरेटर यूज केला तो. जावा हॅज 3 लॉजिकल ऑपरेटर ॲज शोन इन टेबल. जावामध्ये किती आहेत लॉजिकल ऑपरेटर? 3 आहेत. कोणते कोणते आहेत? लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, लॉजिकल नॉट. ओके, लॉजिकल अँड ऑर नॉट हे 3 आहे. त्याचा ऑपरेटर आहे, त्यांचा मिनिंग आहे. आता ह्याच्यावरती प्रोग्राम कसा लिहायचा फ्रेंड्स? तर सिम्पली प्रोग्राम तुम्हाला काय करायचं आहे, पब्लिकमध्ये मी क्लास यूज करतोय टेस्ट, आणि त्याच्यामध्ये मी डायरेक्ट पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, आणि इथं काय दिलं आपण? स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्या आतमध्येच मी काय घेतला बघा, बुलन ए इज इक्वल टू ट्रू, बुलन बी इज इक्वल टू फॉल्स. ओके, बुलन वापरलेला आहे म्हणजे तुम्हाला ट्रूलियल किंवा फॉल्स हे दोनच ऑप्शन असतात. डेटा टाईप बुलनचा अर्थ हा होतो. ओके, ए आणि बी हा ट्रू असेल, हा फॉल्स असेल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन ए अँड बी म्हणजेच ट्रू अँड ट्रू काय होतो? ट्रू अँड ट्रू फ्रेंड्स काय होणार आहे? फॉल्स. तुम्हाला माहिती आहे कॉन्सेप्ट, तुम्हाला सांगतो बघा मी. समजा जेव्हा दोन्ही पण ट्रू असतील अँड मध्ये तेव्हा काय होतं? ट्रू होतो, अदरवाईज फॉल्स. ऑर ऑपरेशन मध्ये समजा दोन्ही फॉल्स असतील तर ऑपरेशन काय होतं? फॉल्स. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आणि नॉट यूज केला आपण ट्रूचा तर तुम्हाला काय भेटणार आहे फ्रेंड्स? फॉल्स भेटणार आहे. जर ट्रू असतील तर. ओके, आता बघा हा काय ट्रू आणि हा काय फॉल्स आहे, बरोबर आहे. ऑर ऑपरेशन तुम्ही परफॉर्म केलात प्लस ए ऑर बी म्हणजे तुम्हाला इथं फायनल आन्सर इथे भेटेल बघा, तो येणार आहे ट्रू. काय येणार आहे? ट्रू येणार आहे फ्रेंड्स. का? कारण की मी काय बोललो, जर फॉल्स असेल तरच फॉल्स येतो. तर इथे एक फॉल्स आहे आणि इथे एक ट्रू आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे? ट्रू, बरोबर आहे. आणि हा नॉट ऑपरेशन म्हणजे याचा नॉट ऑपरेशन इथे येईल, बरोबर आहे. म्हणजे बघा हा नीट बघा, ए अँड बी काय येतोय फ्रेंड्स? ए अँड बी येतोय फॉल्स. बघा ए अँड बी काय येतोय? फॉल्स. मग फॉल्सचा नॉट केला तो काय येणार आहे? ट्रू. समजलं नसेल रिवाइज करा, पुन्हा बघा. ह्याचा टेबल असतो तुम्हाला मी ऑलरेडी, आपण जसं 0 0 1 1 1 1 0 0 असं आपण टेबल बघितलं होतं, त्याचप्रमाणे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असा टेबल यूज करतो. ओके फ्रेंड्स, आता पुढे बघा आपण ह्याचा पुढचा असाइनमेंट ऑपरेटरचा पुढचा पार्ट असाइनमेंट ऑपरेटर. यूज टू असाइन व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. असाइनला इक्वल टू, ऍड प्लस ऍड अँड असाइन, सबस्ट्रॅक्ट अँड असाइन, मल्टिप्लाय अँड असाइन, डिवाइड अँड असाइन, बरोबर आहे. आता बघा ए ची व्हॅल्यू घेतली 10, ए प्लस इज इक्वल टू 5 म्हणजे ए इक्वल टू प्लस ए प्लस 5. ओके, बघा समजा इथे मी अशी व्हॅल्यू घेतली ए मायनस इक्वल टू 5, मग तुम्ही काय करणार आहोत? ए इज इक्वल टू ए मायनस 5. ओके, असं त्याचा मिनिंग असतो, असं आपण इथं क्लिअर केलेलं आहे. असाइन, ऍड अँड असाइन, सबस्ट्रॅक्ट अँड असाइन, मल्टिप्लाय असाइन, डिवाइड असाइन. टाईप विचारतील एक्झामला, असाइन ऑपरेटर कोणते विथ एक्झाम्पल. हे टाईप लिहा त्याचे आणि त्याचे एक्झाम्पल लिहून घ्या, नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या फ्रेंड्स. ओके, नंतर आहे बिटवाईज ऑपरेटर, खूप इम्पॉर्टंट आहे. सेम आहे, ऑपरेट्स ऑन द बीट्स ऑफ इंटिजर व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक बीट वरती हा ऑपरेट करतो. बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर, बिटवाईज एक्सऑर, बिटवाईज कॉम्प्लिमेंट, लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट. अँड ऑर नॉटला बघा कसं आपण यूज करतो, एक्सऑरला कसं यूज करतो, कॉम्प्लिमेंट, लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट. हा त्याचा एक्झाम्पल आहे. बघा काय घेतलेला आपण, बायनरी नंबर केलाय 5चा, हा बायनरी नंबर आहे 3चा. इंटिजरमध्ये ए घेतला, इंटिजरमध्ये बी घेतला. अँड ऑपरेशन केला, ऑर ऑपरेशन परफॉर्म केला, 1 आणि 1 7 आला. तो तुम्ही अँड ऑपरेशन परफॉर्म करून चेक करा आन्सर. ओके, आता खूप व्हिडिओ मोठे होते म्हणून मी लगेच टॉपिक कव्हर करतोय. कोणते ऑपरेटर आहे काय आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये पटापट लिहून घ्या फ्रेंड्स. टर्नरी ऑपरेटर, अ शॉर्ट हँड फॉर इफ एल्स. ओके, शॉर्ट फॉर इफ अँड एल साठी म्हणजे कंडिशन असेल तर क्वेश्चन व्हॅल्यू 1 असाइन व्हॅल्यू 2 म्हणजे कसं यूज करतो बघा आपण. इंटिजर ए घेतला 10, बी इज इक्वल टू घेतला 20. इंट मध्ये घेतला मिनिमम इज इक्वल टू ए इज लेस दॅन बी. कंडिशनल ऑपरेटर व्हॅल्यू 1 अँड व्हॅल्यू 2. ए ची व्हॅल्यू किती आहे 10, बी ची व्हॅल्यू किती आहे 20. मग सिस्टीम आउट डॉट प्रिंट एलन मिनिमम व्हॅल्यू मला पाहिजे तर तुम्हाला ते किती देणार 10 देणार आहे, बरोबर आहे. 10 आणि 20 मधला असाइन केलेली व्हॅल्यू 10 आहे, मिनिमम किती आहे 10 आहे. इथं आपण कंडिशन टाकलेली आहे. कोणती कंडिशन टाकली बघा, कंडिशन क्वेश्चन मार्क व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 2.
कंडिशन काय टाकले, लेस दॅनची इथे कंडिशन टाकली आणि इथे आपण टाकलं कंडिशन ऑपरेटरचा यूज आणि व्हॅल्यू 1 ए ची 10 आणि बी ची 20, लेस दॅन कोण आहे, ए आहे, मग तुम्हाला आन्सर काय भेटणार आहे, 10 भेटणार आहे फ्रेंड्स. ओके. आणि आता बघा इन्स्टन्स ऑपरेटर यूज टू टेस्ट वेदर द ऑब्जेक्ट बिलॉंग टू द स्पेसिफिक क्लास ऑर इंटरफेस, म्हणजे जो तुमचा ऑब्जेक्ट आहे तो बिलॉंग करतो की नाही क्लास आणि इंटरफेसमध्ये. स्ट्रिंगमध्ये एस आहे हॅलो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एस इन्स्टन्स ऑफ स्ट्रिंग आहे का, ट्रू आहे, मग तो तुम्हाला सांगेल की हा ट्रू आहे, हा ऑब्जेक्ट यातून बिलॉंग करतोय. जर ऑब्जेक्ट बिलॉंग होत असेल तर तुम्हाला ही इन्स्ट्रक्शन यूज करायची फ्रेंड्स. आय नो मी खूप स्पीडली चाललोय कारण सिलेबस कव्हर करायचा आहे, म्हणून तुम्ही पटापट नोटबुकमध्ये हे लिहत घ्या आणि तुम्ही लर्न करायला सुरुवात करा. आता बघा शिफ्ट ऑपरेटर कोणता आहे, शिफ्ट लेफ्ट शिफ्ट आहे, राईट शिफ्ट आहे आणि अनसाइन राईट शिफ्ट आहे. यूज टू शिफ्ट बिट्स लेफ्ट ऑर राईट, लेफ्ट आणि राईटला बिट शिफ्ट करायचं असेल शिफ्ट ऑपरेटर यूज करतो. समजा इंटिजरमध्ये ए इज इक्वल टू 8 आहे, ए इज इक्वल टू काय आहे, 8 आहे, तर आपण त्याला शिफ्ट केला वरने आणि दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत राईटने, म्हणजे एकाकडे शिफ्ट करायचं आपण लेफ्टला आणि एकाला शिफ्ट करायचं राईटला. 16 आन्सर भेटेल, 4 आन्सर भेटेल. ट्राय करून बघा, नाही जमलं तर तुम्हाला मी सांगेन. तरी पण काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये करून सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.